वैजापूर गंगापूर महामार्गावर असलेल्या चिंचवड गाव येथील सद्गुरू नारायणगिरीजी कन्या आश्रमातील हरिभक्तपरायण संगीता महाराज यांची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली। त्या 50 वर्षाच्या होत्या। मारेकऱ्यांबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही। वैजापूर गंगापूर महामार्गावर सद्गुरू नारायणगिरी कन्या आश्रम आहे। या ठिकाणी मागील 2 महिन्यापासून हरिभक्तपरायण कीर्तनकार संगीताताई पवार या वास्तव्यास आहेत। त्या अविवाहित असून संन्यास घेतलेला आहे। त्या परिसरात कीर्तनाचा कार्यक्रम करतात। रात्री जेवण करून त्या दररोज त्या आश्रमातच झोपतात। पण काल रात्री खोलीच्या बाहेर त्या झोपलेल्या होत्या। रात्री 11 ते 12 वाजे दरम्यान काही अज्ञातांनी आश्रमाचे गेट तोडून आश्रमात प्रवेश केला। चोरी करण्याच्या उद्देशाने त्यांनी संगीताताई पवार यांच्या डोक्यात मोठा दगड टाकून हत्या केली। सकाळी 6 वाजता मोहटा देवी मंदिराचे पुजारी शिवाजी अण्णा चौधरी हे त्या ठिकाणी गेले असता त्यांना आश्रमाचे गेट व कुलूप तोडलेले दिसले। आज जाऊन बघितल्यास त्यांना संगीताताई या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या। त्यांनी तात्काळ माहिती गावकऱ्यांसह वैजापूर पोलीस विरगाव पोलिसांना दिली। पोलीस श्वान पथकासह दाखल झाले। घटनास्थळावरून मंदिराची दानपेटी चोरी गेल्याची उघडकीस आले। घटनेची माहिती मिळताच आमदार रमेश बोरनारे हे दाखल झाले। घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टम करण्यासाठी वैजापूर उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आलाय। पुढील तपास विरगाव पोलीस करत आहेत। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी दीपक बरकसे, वैजापूर। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज। राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।